नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज अश्विन महिन्याची पौर्णिमा आहे, म्हणजेच आपण याला कोजागिरी पौर्णिमा असंही म्हणतो. बघा, काही भागामध्ये शरद पौर्णिमा सुद्धा असं म्हटलं जातं आणि काही भागामध्ये नव्यान्य पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. शरद पौर्णिमेची रात्र अगदी पूजा अर्चा करण्यासाठी खूप खास मानली जाते. विशेष करून आपण या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष सेवा करण्याला अतिशय असं महत्त्व आहे. तर बघा, आपल्याला ही पौर्णिमा ठीक 12 ते 12:39 या दरम्यान आपल्याला करायची असते. एकूण आपल्याला जर कालावधी पूजेचा बघितला तर आपल्याला 39 मिनिटं असा असतो. तर बघा, या दिवशी आपल्याला भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची आपल्याला सेवा करायची असते आणि वर्षातून हा एकच दिवस असतो की या दिवशी आपण भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची एकत्रित पूजा ही करत असतो. आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी असं म्हणतात की चंद्र त्याच्या 16 कलांनी भरलेला असतो. त्यामुळे या पूजेला अतिशय असं महत्त्व आहे आणि याच्या पुढे मी तुम्हाला या पूजेचं महत्त्वसुद्धा सांगेन. त्याच्या आधी आपण ही पूजा मांडणी कशी करायची. बघा, ही लक्ष्मी प्राप्तीची अतिशय अशी एक महत्त्वाची सेवा मानली जाते. बघा, आपण फक्त दूध आटवतोय आणि काही पण असं गाणे वगैरे लावून टाईमपास करतोय, तर असं न करता आपल्याला 12 ते 12:39च्या दरम्यान आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे आणि त्या दरम्यान आपल्याला सेवा करायची आहे. आणि त्यानंतर आपण जे काही दूध आटवतो ना, तर त्याचाच नैवेद्य आपल्याला ही जी पूजा मांडणी केली आहे ते आपण चंद्राचं प्रतीक म्हणून आपण इथे तांदूळाची पूजा केलेली आहे आणि कुबेराचं प्रतीकसुद्धा आपण इथे एक सुपारी म्हणून मांडली आहे आणि इथे एक लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा आपण एक सुपारी आणि त्याचबरोबर श्रीयंत्राची सुद्धा स्थापना केलेली आहे. आणि इथं कलशामध्ये आपण इंद्रदेवता म्हणून आपण त्याची स्थापना केलेली आहे. तर बघा, सर्वात पहिले तर तुम्हाला जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तर तिथली जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि सर्वात पहिले तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तर बघा, अर्थात तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही नाविलाजाने जर तुम्हाला तेलाचा लावा लागला तर काही हरकत नाही, पण या दिवशी सेवेला खूप जास्त महत्त्व आहे आणि ही जी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही एक प्रभावी अशी सेवा मानली जाते. तर बघा, ही पूजा मांडणी करण्याची पद्धत तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर काय करायचं आहे, 12 वाजता आपल्याला ही पूजा मांडणी आपली करून झाली पाहिजे. तर बघा, 12 ते 12:39च्या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे. तर काय करायचं आहे, जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची ना, तर तिथे तुम्ही थोडंसं ओल्या कपड्याने पुसून घ्या आणि जर समजा तुम्ही गावाकडं राहत आहे तर गाईच्या शेणाने जर ती जागा सारवून पूजा मांडली ना, तर अतिशय अतिशय शुभ मानलं जातं. तर बघा, पण जर समजा आपण शहरात राहतो तर आता आजकाल खेड्यात पण आणि सर्वकडं आपण असे फरचीचेच म्हणजे आपल्याकडे घरं झाले, तर सारवण्याची पद्धत जवळजवळ संपतच आलेली आहे. तर बघा, जर तुमच्याकडे आता फरची आहे तर तुम्ही सर्वात पहिले ती जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर चौरंग किंवा पाट मांडा आणि जर तुमच्याकडे जर पांढरा कपडा असेल ना तर तुम्ही पांढरा कपडा टाका, कारण या पूजेमध्ये ज्या पाटावरती पांढऱ्या कपड्याला महत्त्व आहे. पण जर नसेल तर तुम्ही इथे लाल कलरचा जरी कपडा टाकला ना तरीसुद्धा चालतंय. तर त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इंद्राचं प्रतीक म्हणून एक तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला तो भरून त्यामध्ये ₹1 नाणं, एक सुपारी आणि अक्षदा आणि त्यामध्ये तुम्हाला एक अशी आंब्याची ढाळी एक जरी तुम्ही टाकलं किंवा तुम्ही 5 पानं जरी ठेवले तरीसुद्धा चालतात, पण इथे मी पूर्ण एक ढाळी अशीच ठेवलेली आहे. आणि त्याची नंतर तुम्हाला त्या कलशाला तुम्हाला स्वस्तिक काढायचे. त्यानंतर 5 तुम्हाला अशा रेषासुद्धा ओढून घ्यायच्या आहे आणि स्वस्तिक काढताना हे नेहमी भरीव काढावं, म्हणजे त्यामध्ये तुम्ही भरीव ते टिंब द्यायला अजिबात म्हणजे ते भरून घ्यायला त्याला विसरायचं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून तुम्हाला कलशाची स्थापना करायची. त्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहून फूल वाहून नमस्कार करायचा आहे. बघा, आता इथं काय केलंय, त्यानंतर तुम्हाला 2 विड्याची पाने घ्यायची. त्यावर आपल्याला लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून आपल्याला सुपारीची तिथे स्थापना करायची आहे. तर बघा, जरी तुमच्याकडे मूर्ती असेल ना तरीसुद्धा इथे आपल्याला सुपारीच आपल्याला इथं ठेवायची असते लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून. तर तुम्ही इथं दिसत असेल की अक्षता ठेवायच्या आधी, त्यानंतर त्याच्यावर लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची, त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं पूजेत मांडायचं आहे. माझ्याकडं आहे म्हणून मी ठेवलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला
आपल्याला इथं कुबेर देवतेची सुद्धा स्थापना करायची आहे. तर कुबेर देवतेचं स्वरूप मानून आपल्याला तिथे एक सुपारी ठेवायची. मात्र ते सुद्धा 2 विड्याची पाने घेतली, त्यावर सुद्धा अक्षता ठेवल्यात आणि त्यानंतर त्यावर सुपारी कुबेरांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली आहे. त्यानंतर हळदी कुंकू वाहून एक फूल वाहून नमस्कार करायचा आहे. तर बघा आता आपल्याला चंद्रदेवतेची स्थापना करायची. तर चंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून इथे मी तांदूळ घेतलेत आणि त्यावर सुद्धा हळदी कुंकू वाहून फूल वाहून नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर देवाला आपण जे काही कोजागिरी पौर्णिमेला आपण जे काही दूध आटवतो चंद्राच्या प्रकाशाखाली, तर त्याचाच नैवेद्य तुम्हाला इथे ठेवायचा आहे. मात्र तुम्हाला न विसरता त्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान ठेवायला विसरायचं नाही. तर बघा तुम्ही काय करायचं आहे, दिवसाच तुम्हाला तुळशीचं पान तुम्हाला तोडून ठेवायचं आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपण ही 12 ते 12:39च्या दरम्यान जी काही आपण ही पूजा करणार आहोत, लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा करणार आहोत ना, तर त्यासाठी तुम्हाला ही अतिशय सोपी आणि साध्या पद्धतीची जी काही आपण ही सेवा करणार आहोत किंवा पूजा मांडणी करणार आहोत ना, तर त्याची तयारी तुम्हाला आधीच करून ठेवायची आहे. त्यासाठी तुम्ही तुळशीपत्र हे तुम्हाला दुपारीच तोडून ठेवायचं आहे. तर बघा आपल्याला ही सर्व पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला एक हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि म्हणजेच आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोकमनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. तर असा आपल्याला एक मंत्र म्हणून आपल्याला देवाची प्रार्थना करायची आहे, देवीची अर्थात प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला आपल्या त्या घरातील जो दुधाचा नैवेद्य आपण जो बनवलेला आहे ना, तर तो आपल्याला देवाला अर्पण करायचा आहे. बघा आपल्याला यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्व म्हणजे आपल्याला सेवेला द्यायचं आहे. तर आपल्याला सेवा काय काय करायची आहे तर बघा, तर आपल्याला आपल्या गुरुविना आपल्या या पूजेचं फळ आपल्याला मिळत नसतं. तर बघा कुठल्याही कार्याला जेव्हा तुम्ही पूजेला सुरुवात करताना, तर तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. तर तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्रांचा 11 माळ जप करायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला श्री लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला 1 वेळा म्हणा. त्यानंतर तुम्ही श्री विष्णू गायत्री मंत्र म्हणा 1 माळ. त्यानंतर श्री कुबेर मंत्र तुम्हाला 1 माळ तुम्हाला असा जप करायचा आहे. तसेच तुम्हाला 16 वेळा श्री सुक्ताचा तुम्हाला पाठ करायचा आहे. तर बघा आपण जी पूजा मांडणीमध्ये जे काही श्रीयंत्र मांडलेलं आहे ना, तर तिची स्थापना केलेली आहे. तर त्यावर आपल्याला तिथे 16 वेळा तुम्हाला श्री सुक्ताचा तुम्हाला पाठ करायचा आहे. त्यानंतर श्री व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तुम्हाला 1 वेळ म्हणायचं आहे. तर अशा तुम्हाला सेवा करायच्यात. भले तुम्हाला या सेवा जास्त वाटतील, पण याला जेव्हा तुम्ही करायला बसताना तर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. ते खूप लवकर होऊन जातात ह्या सेवा. तर बघा आता काय करायचं आहे, तर ज्यांची तब्येत ठीक नाही आहे तर अशांनी सेवा करू नका. प्रेग्नेंट महिलांनी पण तुम्ही म्हणजे तुम्हाला जर जास्त काळ बसून जागून तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही अशा वेळेस सेवा करू नका. किंवा आता बाळंतीण म्हणजे कसं लहान आहे मूल आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही सेवा करू नका. किंवा तुमच्या आता मुलांमुळे तुम्हाला झोपावं लागते, तर अशा वेळेससुद्धा तुम्ही काय करायचं आहे, तर सेवा नाही केली तरी चालतं. मात्र तुम्हाला जितकं तुम्हाला जमेल तर बघा 1 वाजेपर्यंत तुम्ही जागण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही झोपलात तरीसुद्धा चालतं. परंतु बघा असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेचा अर्थच असा होतो की बघा कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे. तर ह्या शब्दामध्येच पूर्ण अर्थ दडलेला आहे. तर बघा या दिवशी आपल्याला अर्थातच आपल्याला जागरण करायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती व्हावी. तुम्हाला असं वाटतं ना की आपल्या घरामध्ये कटकटी नसाव्यात आणि आनंद असावं, सुख समृद्धी असावी, भरभराट व्हावी. आपल्या पतीला संपूर्ण व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जिथे जाईल तिथे यश प्राप्त व्हावं. तर बघा अशा काही सेवा आहेत ना, तर अशा काही विशेष दिवशी तर ह्या नक्की करायच्या. तर असा दिवस चुकवायचा नाही. तर बघा लक्ष्मी ही एक शोभा आहे आणि लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे अशी सर्व प्रकारची लक्ष्मीच असते. बघा आपल्याला चांगलं आरोग्य मिळणं ही सुद्धा एक लक्ष्मीच आहे. तर त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेची ही सेवा करायची असते. तर बघा आपण आणि या दिवशी असं म्हटलं जातं, ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे भ्रमण करण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि कोण जागा आहे
आणि कोण सेवा करतं तर हे बघत असतात. आणि जे कोणी लक्ष्मी मातेचं आणि भगवान विष्णूंची सेवा करतं तर त्यांच्यावर त्यांची कृपा होते. मात्र यांच्या पाठोपाठ लक्ष्मी मातेची मोठी बहीण अक्काबाई ती सुद्धा भ्रमण करत असते. तर बघा, जे कोणी या दिवशी आळस करतं आणि झोपी जातं न सेवा करता, तर बघा तिथे अक्काबाईचा फेरा हा होतोच. म्हणजे बघा, ज्या घरात लक्ष्मी जात नाही ना, तर तिथे अक्काबाई जात असते. तर अक्काबाई म्हणजे काय? तर बघा, अक्काबाईची अवकृपा होणं म्हणजे काय? तर बघा, आपण असं सहज म्हणतो. तुम्ही असं ऐकलं असेल ना, तर बघा आता आला येईल अक्काबाईचा फेरा, असं आपल्या जुन्या आजी वगैरे म्हणायच्या. तर याच्या मागे ही भावना असते. अक्काबाई म्हणजे की जिथं कटकटी, भांडणं, घरामध्ये दरिद्री असे म्हणजे याची ही लक्षणं आहेत का म्हणजे आपण त्याला अक्काबाई म्हणतो. म्हणजे आपल्या मागे खूप साऱ्या अडचणी लागणं, कुठलंही काम आपलं चांगलं न होणं, तर त्याला अक्काबाई मागं लागणं असं म्हटलं जातं. तर बघा, त्यामुळे या दिवशी तुम्ही जागरण करा. कमीत कमी आपल्याला 1 वाजेपर्यंत आपल्याला जागायचं आहे. तर बघा, तुम्ही अजून पण तो एक नियम लक्षात ठेवा, की आपल्याला 12 ते 12:39 हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर तुम्ही मी ज्या सेवा सांगितलेल्या आहेत ना, तर ह्या सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. तर बघा, आणि मी तुम्हाला हेही सांगितले, की ज्यांना पर्याय नाहीये, कुणाची तब्येत ठीक नाही, मासिक धर्म आलेला आहे, सुतक आहे, तर अशा वेळेस तुम्ही ही पूजा मांडणी करू शकणार नाही. परंतु तुम्ही मनातली मनात माता लक्ष्मीचं तुम्ही ध्यान केलं तरीसुद्धा चालतं. तर बघा मंडळी, ही अतिशय प्रभावी अशी लक्ष्मी प्राप्तीची एक सेवा आहे. तर त्यामुळे तुम्ही न चुकता करा. तर मंडळी, तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.